पहलगामला मस्त असं फिरून झाल्यानंतर आम्ही निघालो खाऊ खाण्यासाठी। खूप सारी भूक लागली होती सर्वांनाच, तर आम्ही ट्राय केले कबाब। तर ते कबाब आणि रोटी देत होते सोबत। तर स्वरा बघा दमलेली आहे, भूकसुद्धा लागलेली आहे आणि कबाब खूपच छान अशा प्रकारे फ्राय होत आहेत आणि आम्हाला ते बघून भूकसुद्धा लागलेली आहे। आणि हे आहेत फिश, आम्ही फिश देखील ऑर्डर केले। फिश फ्राय करत होते ते आणि अशा प्रकारे त्याचे वजन करून प्रत्येक डिश प्रमाणे फ्राय करून देत होते। अशा प्रकारे त्यांनी वजन केलेलं आहे फिशचं। तर आमचे कबाब तयार आहे। कबाब यासोबत त्यांनी व्हाईट चटणी दिलेली होती। आम्ही पॅक करून घेतलेलं होतं, पण आम्ही ठरवलं परत हे असंच ठेव। तर पॅकिंग सोडलं आणि आम्ही खायला तयार झालेलो आहोत। आणि हे देखील बघा फिश फ्राय देखील खूपच छान असे फ्राय झालेले होते आणि खूप छान होते, टेस्टी होते। नंतर आम्ही कावा ट्राय केला। सर्वांना खूप सारी थंडी वाजत होती बर्फातून आल्यानंतर, आणि कावा पिल्यानंतर खूपच छान वाटलं। गरमही तयार झाली सर्वांच्या मध्ये, थोडंफार गरम वाटू लागलं शरीरात। तिकडे कावा प्रत्येक ठिकाणी भेटायचा आणि कावा पिल्यानंतर खूपच छान वाटलं। कारण नंतर आम्ही निघालो पहलगामवरून श्रीनगरला। श्रीनगरमध्ये आम्ही रूम बुक केलेली होती। तर अशा प्रकारे आमची रूम होती श्रीनगरमध्ये। स्वर आणि परीला श्रीनगरपर्यंत येऊपर्यंत भूक लागलेली होती, तर परी ऑर्डर करत होती। खूप वेळ झाला होता श्रीनगरपर्यंत पोहोचेपर्यंत। तर आम्ही नेक्स्ट डेचा व्हिडिओ शूट केलेला आहे मी। रात्रीचं जेवण मी शूट नाही करू शकले, तर नेक्स्ट डेला आम्ही खूप सारे काही खाल्लेलं आहे। आम्ही तिथे आम्हाला मस्तपैकी वांग्याचं भरीत घेतलेलं, पनीरची भाजी घेतली, पराठे खाल्ले आणि स्वराला मॅगी हवी होती, तर मॅगी तिने ऑर्डर केली। मॅगी ठिकठिकाणी भेटत होती, तर तिने मॅगी ट्राय केली आणि आम्ही सर्वांनी पराठा, भरता आणि भेंडी देखील होती, भरलेली भेंडी खूप छान प्रकारे बनवलं होतं आणि जेवण देखील खूप सुंदर होतं, खूपच छान होतं। आणि स्वराला बघू मॅगी आवडते का, गरम आहे। स्वरा विचार करते आणि स्वराला मॅगी आवडलेली आहे। तर आम्ही स्टार्ट करतो आता। चपाती आहे, चपाती, पनीर, भरता आहे, छोलेची रसाभाजी आहे। बाय बाय फ्रेंड्स, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू। बाय।